शासनाच्या वतीनं पाणंद रस्ते अभियान अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील पडळ इथले 27 पाणंद रस्ते मुक्त करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात आला। पाणंद रस्ते मुक्त करण्याचा शुभारंभ करण्यात आला। या पाणंद रस्ते मुक्त अभियानात पहिल्या टप्प्यात नकाशावरील 10 पाणंदी तर दुसऱ्या टप्प्यात वहिवाटी पाणंद आणि तिसऱ्या टप्प्यात समंजस पाणंद अशा एकूण 27 पाणंदी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांना पीक वाहतुकीला सोयीचे ठरणारे पाणंद रस्ते करण्याची नितांत गरज आहे। अनेक गावात काही शेतकऱ्यांच्या अडमुठ्यापणामुळे पाणंद रस्ते झाले नसल्यानं प्रशासनाबरोबर शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील प्रलंबित असलेले पाणंद रस्ते खुले करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। पडळ गावच्या सरपंच सविता केकलेकर यांच्या मदतीनं पडळ गावातील 27 पाणंद रस्ते खुले करून पाणंद रस्ते अभियानाला दमदार सुरुवात करण्यात आली आहे। तहसीलदार शिंदे यांनी पडळ इथल्या 931 ग्रामस्थांना नोटिसा देऊन रस्ते खुले करण्याच्या सूचना दिल्या होत्या। तहसीलदारांनी स्वतः हजर राहून तब्बल 27 पाणंद रस्ते खुले केल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वेळी सर्वात अधिक पाणंद रस्ते खुले झालेत। त्यामुळे महसूल विभागाच्या कार्याचं शेतकरी वर्गातून कौतुक होतंय। भविष्यात हे सर्व रस्ते आपल्याला आणि आपल्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे कुणीही रस्ते कामात अटकाव करू नये आणि शासनाच्या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन तहसीलदार शिंदे यांनी केलंय। यावेळी उपसरपंच अरविंद पाटील, मंडल अधिकारी संतोष वाळके, तलाठी NS पाटील, ग्रामसेवक आनंदा तळेकर, ग्रामपंचायत सदस्य पोपट निकम, अभिनंदन पोवार, दिलीप अतिग्रे, स्वप्नाली केकलेकर, सुधाकर पाटील, पांडुरंग पाटील, सागर पोवार, संजय कदम, सरदार कदम, दिगंबर शिंदे, विलास राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।